बांगलादेश विरुद्ध 10 विक्रम करू शकतो भारत. दक्षिण आफ्रिकेत अर्ध कसोटी जिंकण्याची संधी. कोहली 27,000 धावांच्या जवळपास. अल्पवयीन मुलीच्या केळीच्या शेतात आढळला मृतदेह. 2 दिवसांपासून होती बेपत्ता. तळोदा तालुक्यातील घटना. हिमाचलमधील मशिदीचे 2 मजले पाडण्याचे आदेश. महापालिका आयुक्त न्यायालयाने 30 दिवसांची मोफत दिली. वातावरण तणावपूर्ण. सेन्सेक्सच्या 10हून अधिक अंकांनी घसरला निफ्टी. 40 अंकांची घसरण. एमसीजीईसी आणि आयटी समभागांमध्ये विक्री. पाकिस्तान आयएसआयच्या इशाऱ्यावर. चंदीगडमध्ये ग्रेनेड अटॅक. केतकी निंदा मास्टरमाइंड. एका आरोपीला अटक. बस ऑटो रिक्षामध्ये टी शर्ट बदलला. पिस्तूल रिक्षासह दारुगोळा जप्त. जम्मू काश्मीरमध्ये 1.25 लाख काश्मीरी पंडित. मतदार 8 जागी. पंडितांना महत्व, मात्र स्थानिक व्हीएस बाहेरील पाहणी. मुख्यमंत्री मतांनी मागितली माफी. न्यायासाठी राजीनामा देण्यासह तयार. विद्यार्थ्यांनी आंदोलन अफवा रोखण्यासाठी पाऊल. कर्नाटकमध्ये मिरवणुकीत हिंसाचार. जाळपोर प्रकरणी 52 जण अटकेत. समाजकंटकांना अनेक वाहने पेटवली. कोलकाता रेप हत्या प्रकरण. ममता म्हणाल्या राजीनामा देण्यास तयार. आंदोलक डॉक्टरांवर कारवाई करणार. ज्येष्ठ असल्याने त्यांना माफ केले. चष्म्याशिवाय वाचण्यास मिळणाऱ्या ड्रॉपवर बंदी. डीसीजीआय म्हणाले प्रिस्क्रिप्शन औषधे विकण्यास मान्यता होती. कंपनीने खोटा प्रचार केला. शिमल्यात मुस्लिम समाजाचा प्रस्ताव. कोर्टाने आदेश दिल्यास मशिदीचा बेकायदेशीर भाग तोडू. तोपर्यंत वादग्रस्त 3 मजले सील करा. कसोटीच्या 7 दिवस आधी कोहली चेन्नईला पोहोचला. कर्णधार रोहित बुमराह आणि विराट कोहली पंतही दिसले. 19 सप्टेंबर पासून पहिली टेस्ट सुरू. रशियाने बांगलादेशला व्याजाचे 5,300 कोटी मागितले. 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ. अदानीचेही 6,700 कोटी द्यावे लागणार. सलमानला 8 वर्षाच्या पुतण्याने केली होती मारहाण. अभिनेता म्हणाला मी दबंगमध्ये अरबाजला मारले होते. तोच सीन पाहून अरानने मला मारायला सुरुवात केली. काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक. सैन्य जवान शहीद. अन्य 3 जण जखमी. सुरक्षा दलांनी जैशच्या 3 जवानांना घेरले. विनेश प्रकरणात माजी सॉलिटर जनरल यांचा दावा. साळवे म्हणाले सीएएसच्या निर्णयाला स्विस कोर्टात आव्हान देण्याचे होते. कुस्तीपटूने नकार दिला. केंद्र म्हणाले 5 वर्षात हवामान नियंत्रित करणे शक्य. शास्त्रज्ञ पाऊस सुरू किंवा थांबवू शकतील. विजांचेही नियम शक्य होतील. मनोज जरांगे पाटील करणार पक्षांची राजकीय गोची. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर. मराठा समाजाला नेत्यांच्या सभेला न जाण्याचे केले आवाहन. संकेत बावनकुळेच्या अपघातापूर्वीचे बारमधील सीसीटीव्ही फुटेज गायब. व्हिडिओ रेकॉर्डरवर पाठवला. न्याय सहाय्यक प्रयोगशाळेकडे. कोळसा घोटाळा ते केजरीवालांच्या जामिनापर्यंत पिंजऱ्यातील पोपट. न्या भुईये म्हणाले सीबीआयने सीझरचे पत्नीप्रमाणेच प्रत्येक संशयाच्या पलीकडे असावे. भाजपच्या 98,148 बूथवर मतदानावेळी नियुक्ती असेल. पूर्ण वेळचा विस्तारक. लोकसभेचा फटका लक्षात घेऊन विधानसभेला दक्षता. पत्नी नांदायला येत नसल्याने 2.5 वर्षीय भाच्याचे अपहरण करून खून. श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील घटना. मृतदेह गारत शिवारात. कुणी पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणजे साहेब होत नसतो. खासदार अमोल कोल्हे यांचा दादांसोबत उद्धव ठाकरेंनाही टोला. समृद्धी महामार्गावर 16 ठिकाणी 64 हेक्टरवर पार्किंग. रेस्टॉरंट, पेट्रोल पंप, रोड हॅप्रिसिस चालवण्याचा दावा. पण 800 कोटींवर डोळा. लष्करात भरतीचे आमिष दाखवत 100 तरुणांना 8 कोटींचा गंडा. डेहराडून मध्ये जंगलात बनावट कॅम्प रमवून द्यायचे प्रशिक्षण.
माझी ताकद 100 पट वाढली. केजरीवालांनी सुप्रीम कोर्टाकडून जामीन. 177 दिवसांनंतर तिहार मधून सुटका. कांद्याची निर्यात मूल्य रद्द. किरकोळ बाजारात दर 70 रुपयांपर्यंत जाणार. निवडणुकीच्या तोंडावर केंद्राचा निर्णय. बासमती तांदळालाही सूट. बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरचे गुप्तांग नर्सने कापले. 3 नराधमांवर गुन्हा दाखल. बिहारमधील समस्तीपूर येथील प्रकार. मनपाला मिळेना पीएम सिटी बस चार्जिंग स्टेशनसाठी जागा. केंद्राकडून आलेले 5 कोटी रुपये राहणार वापरविना पडून. आता मुंबईत या दिवशी ईद ए मिलादची सुट्टी. एमआयएम काँग्रेस मुस्लिम समाजाच्या मागणीवरून शिंदे सरकारची मोठी घोषणा. घाटकोपर परिसरात एका इमारतीला भीषण आग. 13 जण गंभीर जखमी तर 90 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सोयाबीन उत्पादकांना केंद्राचा मोठा दिलासा. हमी भावाने 90 दिवस खरेदी केली जाणार. कांदा निर्यात शुल्क घटवले तर तेलावरील शुल्क वाढवले. दिघे साहेबांच्या आश्रमात शिंदे सेनेने नोटा उधळल्या. पावित्र्य नष्ट केल्याच्या म्हणत ठाकरे गटाची टीका तर नरेश म्हस्के यांनी टोचले कान. ज्योती मेटे बीडमधून लढण्यावर ठाम. शरद पवार यांच्यासह अजित पवारांसोबतही चर्चा. शिवसंग्रामची पक्षाची 5 मतदारसंघात मागणी. मध्य प्रदेशात 100 गावाचा संपर्क तुटला. उत्तराखंडमध्ये भूसंकलनामध्ये 200 रस्ते बंद. 4 धाम यात्रा थांबली. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक. 2 जवान शहीद तर 2 जण गंभीर जखमी. लष्कराने 3 ते 4 दहशतवाद्यांना घेरले. बारामुल्लामध्येही चकमक सुरू. आरबीआयने 4 एनबीएफसीची नोंद रद्द केली. 13 कंपन्यांची नोंद मागे घेण्याची विनंतीही मान्य. सेबी प्रमुख म्हणाल्या 2 कोटी भाड्याचा आरोप निराधार. काँग्रेसने म्हटले होते जी कंपनी चौकशीच्या फेऱ्यात तिच्याकडून जास्त भाडे वसूल केले. सोने एका दिवसात 1243 रुपयांनी महागले तर प्रति ग्रॅम 73,044 वर पोहोचले. चांदीचा भाव 2,912 ने वाढला. भाजपचे संकटमोचन आता स्वतःच संकटात. मतदारांनी खराब रस्त्याबाबत विचारता करताच गिरीश महाजनांनी काढला पळता पाय. जामनेरची घटना.